धनुराशीवाल्यांनी सावधान राहा. शनीच्या अशुभ प्रभावाने प्रचंड हाल आणि एका मागोमाग संकट येऊ शकतात. परीक्षेचा काळ सुरू होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 7.5 किंवा ढेया जेव्हा लागते तेव्हा व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्या राशींवर 7.5चा प्रभाव आहे त्या राशींना सावधानतेची गरज आहे. धनुराशीच्या लोकांनो, आतापर्यंत काळ कदाचित सोपा गेला असेल, पण आता शनिदेवाची वक्रदृष्टी आणि ध्येयाचा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मदाता मानलं जातं. जेव्हा ध्येया सुरू होते तेव्हा तुमच्या आयुष्यातील खऱ्या खोट्या गोष्टींची पारख होते. आता 2026 वर्षाचा चौथा म्हणजे एप्रिल महिना नुकताच सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हे वर्ष अनेकांसाठी नशीब पालटणारं ठरणार आहे, कारण यात अनेक ग्रहांच्या हालचाली पाहायला मिळतील, ज्याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसेल. त्यापैकी एक महत्वाचा ग्रह तो म्हणजे शनी. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे न्याय, कर्म, शिस्त आणि प्रामाणिकपणाचे देव मानले जातात. हिंदू धर्मात शनिदेवाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. माणसाच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनी ओळखला जातो. ज्याच्या जीवनात शनी शुभ असतो त्यांना यश, धैर्य आणि मोठे स्थान मिळते, तर चुकीच्या कर्मामुळे अडचणी येतात असं मानलं जातं. 2026 मध्ये शनीने मीन राशीत संक्रमण केलंय, ज्यामुळे शनीचा प्रभाव अनेक राशींवर असेल. आता ज्यांना या वर्षात शनीची 7.5 ध्येय आणि प्रभावाचा सामना करावा लागणार आहे त्यामध्ये धनु राशीचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा ना एकदा शनीच्या 7.5चा आणि ध्येयाचा सामना करावा लागतो. शनी जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा 3 राशीच्या लोकांवर शनीची 7.5 राहते, तर 2 राशींवर शनीची ध्येया सुरू होते. शनी ज्या राशीत राशी परिवर्तन करतात त्या राशीवर आणि त्याच्या एक रास पुढे आणि मागे शनीची 7.5 असते. जर शनीच्या राशी परिवर्तनाच्या वेळी ज्या राशीच्या 4थ्या किंवा 8व्या चरणात शनी असतो तेव्हा त्या राशीवर शनीची ध्येया सुरू होते. अशा वेळी या राशींच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. आता जेव्हा शनिदेव तुमच्या राशीपासून 4थ्या किंवा 8व्या स्थानी गोचर करतात तेव्हा त्याला शनीची ध्येया म्हणतात. आता धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक आणि शारीरिक कष्टाचा असू शकतो. शनी हा कर्माचा देवता आहे, त्यामुळे तो तुमची कठोर परीक्षा घेतो, पण त्यामागे तुम्हाला घडवण्याचा उद्देशही असतो. आता ध्येयाच्या प्रभावामुळे धनुराशीच्या लोकांना काही क्षेत्रात अडचणी जाणवू शकतात, जसे कामाचा व्याप वाढल्यामुळे किंवा घरगुती कलहामुळे सतत अस्वस्थता जाणवू शकते. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत घाई करणं महागात पडू शकतं. जुने आजार डोकावर काढू शकतात. विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. तुम्ही ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. नशिबापेक्षा कष्टावर जास्त अवलंबून राहावं लागणार आहे. आता शनिदेव तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर शिस्त शिकवण्यासाठी